4 दिवसाआधी नामदेव दहीकर हा आरोपी पोलिसांच्या कस्टडीतून पळून गेला होता. कारण त्याला नेलं होतं पंचनामा करासाठी, पण तिथूनच तो पळाला होता. पण 4 दिवस भाऊ पोलीसवाला एकही झोपला नाही म्हणते, अशी माहिती आहे. कारण की भाऊ कसं होते, हातचा जर कधी आरोपी पळून गेला का नाही तर पोलीसवाल्याचे काय हाल होतात हे समजू शकतो आपण. आज सकाळी त्याले निमदरी या गावातून गोपनीय सूचना त्याला माहिती भेटली. गोपनीय माहितीनुसार त्याला आज निमदरी या गावातून पकडण्यात आलं. हत्तीघाटचा एरिया आहे तो. 3-4 दिवस झाले अशी माहिती आहे म्हणते का काही तिथल्या आदिवासी लोकांना तो दिसला होता की पाणी मागासाठी आला होता, कारण लपला होता ना तो जंगलात. एवढ्या दिवस लपून शेवटी आज 4था दिवस आहे. आजचा 4थ्या दिवशी त्याला पकडलं. डीपी स्क्वॉडची हे पूर्ण टीम होती आणि प्रभारी ठाणेदार जे इथले होते गजानन वागसर, त्यांनी थोडीशी माहिती दिली की आम्ही सकाळी एक जाळं टाकलं तिथं आणि डीपी स्क्वॉडची पुरी टीम तिथं गेली. सकाळपासून ही मोहीम चालू होती. काल रात्रीपासून त्यांची मोहीम चालू होती. सकाळपासून त्यानं मोहीम राबवली आणि जवळपास 11 वाजता त्याला पकडण्यात आलं. डीबी स्कॉटच्या या मोहिमेनंतर या ऑफिसमध्ये त्याला सध्या बसवलं होतं. इथून त्याला त्याचं मेडिकल करायसाठी उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथे नेलं आहे. आरोपीला पकडताना यामध्ये API आत्रामसाहेब, PSI मिश्रा, सचिन होले, विवेक ठाकरे, घनश्याम तिखिले, शुभम शर्मा, योगेश बोदुले, सचिन कोकण, जितेश बघील, अंकुश थाटे यांचा समावेश होता.